हरिओम. आज शुक्रवार 10 एप्रिल 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला त्यांच्या प्रवचनातून सांगणार आहेत की सर्वस्वी राहावे रामास अर्पण. ऐकूया. आता ऐका माझे वचन, मनाने व्हावे रामार्पण. माझे नाते होते एक राम, हा भाव ठेवून जावे रामास शरण. अनन्य भावे भगवंती, जो कृपेची साक्षात मूर्ती. रामा, आता करणे नाही उरले जाण, तुला आलो मी अनन्य शरण. सुख दुःखाचा दाता, सत्य नाही तुझ्या आता. जाणीवेने जैसे घ्यावे तैसे मनाने सुख दुःख भोगावे. मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण, तोपर्यंत नाही समाधान. सर्वस्वी राहावे रामास अर्पण, हाच उपाय सांगती साधूजन. रामाला अर्पण व्हावे कोड्यात रीती, त्याचा मार्ग सज्जन सांगती. प्रयत्ने विणपरा होऊ नये, फळाची आशा ठेवू नये. भगवंताला विसरू नये, कर्तव्य या दृष्टीने कर्म करावं. प्रथम राखावं भगवंताचं अधिष्ठान, तेथे व्हावा प्रयत्नाचा ओघ. अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण. वृत्ती राखावी अत्यंत शांत, हे संतांचे मुख्य लक्षण जाण. जे जे घडेल काही ते ते राम इच्छेने पाही, असा करावा संसार परी असावे खबरदार. तर आता राम जाणून चित्ती, निर्भय करावी आपली वृत्ती. थोर भाग्य उदया आले, रामराय घरी आले. आता व्हावे रामाचे आपण, व्यवहार प्रपंच करावा जतन. न दुजाचा दोष पाहावा, त्याच्या आपणापाशीच ठेवा. देह आहे परतंत्र, मन राखावे भगवंताशी स्वतंत्र. मनाने जो बांधला, परतंत्र वाटेल त्याला. शरण गेला रामाचरणी, त्याला नाही दुजी हानी. अखंड करावे नामस्मरण, नीतिधर्माचे असावे आचरण. बायको मुले लहान थोर याने न सोडावा रघुवीर. काळ फार कठीण आला, बुद्धिभेद त्वरित झाला. आता सांभाळावे सर्वांनी आपण, रामाविणे न जाऊ द्यावे क्षण. चालले तसेच चालावे, राम ठेविल तसे असावे. माझा राम जोडला हे जाणले ज्यानी, त्याला त्याला न उरले करणे. राम ठेविल ज्या स्थितीत, त्यात समाधान मानावे. रामास जे करणे असेल ते तो करील. सदा सर्व काळ माझ्याशी वास, हाच धरावा हव्यास. त्याला न जावे लागे कोठे, घर बसल्या राम भेटे. जो करी राम पदांबुज चिंतन, तयास नाही यमाचे बंधन. संतांची सेवा केली, महद्भाग्य घरी आलं. एका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण, तोच खरा धन्य धन्य. संतांचे मर्जीने वागल्यास कल्याण होईल खास. अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण. हरिओम. हरिओम तत्सत.